हिरवे हिरवे गार गालीचे. काय? हिरवे हिरवे गार गालीचे. बरोबर. म्हणजे काय? काय? आता हिरवा गार. बरोबर. म्हणजे हे रंगाचं वर्णन झालं. आता गालीचे. मला सांगा की भारतात गालीचे कुठे बनतात? सोलापूर आहे. काश्मीरमध्ये. काश्मीरमध्ये. आता मला सांगा बर्फ कुठे पडतो? काश्मीरमध्ये. बरोबर. आणि बर्फ कसा असतो? थंडगार. बरोबर, थंडगार. आता हिरवे हिरवे गार गालीचे म्हणजे काश्मीरी गालिचांचं वर्णन आहे. कळलं? बाई आत येऊ? या. आता गालीचे अंथरते तुमच्यासाठी. नको बाई, चपलांना चिखल लागलाय. आगाऊपणा करू नकोस. कुठल्या उकिरड्यात लोळून आलायस? बाई तुम्ही शाळेतल्या मैदानाला उकिरड्या म्हणता? तू जा रे, जा जा इथून. बाहेर आधी चालतो. पटलं बरं का, हे मात्र अगदी पटलं. अहो पण मी काय म्हणतो सर, मी राहतो ना वर्गाबाहेर उभा. वर्गाबाहेर? हा, नाही 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 नाही. तुम्ही संपादक या मासिकाचे. तुम्ही मुलांपुढे यायला हवं. चला. खरं म्हणजे माझं साहित्य मुलांच्या समोर यायला हवं. तसा मी प्रसिद्धी परामुखच आहे पहिल्यापासून. ही थोरा मोठ्यांची लक्षणं. कसलं हो, काय? अगदी थोरांची लक्षणं. हे बघा तुमच्यासारख्यांचे पाय आमच्या शाळेला लागले. धन्य झालो आम्ही. चला. हे बघा मी पहिला अगदी म्हणजे छोटासा तुम्ही संपादक मुलांपुढे आहे. येणं नाही हो अतिशय सर, मी काय- शाळेसमोर एक फुलबाग आहे. बाई 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 आत येऊ? काही गरज नाहीये. उभा राहा तिथेच. नकले घालतो काय? देईन दोन. बाहेर भेट तू बघतो तुला. हे तू ग दात काढेन. अरे 1.5 फुटाचं. दात पाडेन धरून. काय कारुळकर, आज सुद्धा सत्कार झालेला दिसतोय तुमचा. नाही सर, माझी काही चूक नाहीये. गप्प बैस. निदान पाहुण्यासमोर तरी माझी लाज घालवू नकोस. नाही नाही सर, अहो असं काय बोलताय? असं बोलून त्याला नावमेद करू नका. अहो चेहऱ्यावरून तरी चांगला हुशार आणि चुणचुणीत दिसतोय मुलगा. तुम्हाला जेव्हा मासिक बंद करायचं असेल ना, तेव्हा मला कळवा. या चुणचुणीत मुलाला पाठवून देईन तुमच्याकडे. चला. सूर्य डोंगरा मागे गेला. बाई येऊ का आत? ए, जा रे तू जा. सॉरी हा सर. नाही म्हणजे मला वाटलं की कारुळकर तो. नाही नाही, ठीक आहे ठीक आहे. वी ऑल आर सेलिंग इन द सेम बोट. या ना या. बरं, मी यांची ओळख करून देतो. हे मडकीकर. हां, फार मोठे लेखक आहेत आणि खास मुलांसाठी यांनी एक मासिक काढलं. हो, मी मुलांना ओळख करून देते. या ना. मुलांनो, हे मडकीकर काका ते फार मोठे लेखक आहेत आणि त्यांनी तुमच्यासाठी एक जम्मत आणली आहे. अरे वा. आपल्या लेखनातला अमूल्य वेळ खर्च करून त्यांनी तुमच्यासारख्या खास बालदोस्तांसाठी एक मासिक काढलंय. बालकांसाठी म्हणजे तुमच्यासारख्या बालदोस्तांसाठी बरं का. अरे निदान नाव तरी बरं शोधायचं रे. अरे हे मासिक आहे का कुकुल्या बाळाचा खुळखुळा. ते आणि बरं का छान छान बोधकथा, इवल्या इवल्याशा कविता आणि इटुकली पिटुकली नाटुकली शब्दकोड काय नाहीये यात. काय दम नाही तुमच्या मासिकात. काय म्हणालात? दाम म्हणजे किंमत ना. म्हणजे तुमच्या इवल्याशा खिशाला परवडेल ना एवढीच आहे. फक्त 50 रुपये. 50 रुपये ह्यांच्या तरी खिशाला परवडेल का? सर, ही प्रत तुमच्यासाठी आणि बाई ही तुमच्यासाठी. सर मला पण दे ना. नाही बाबा, सर आणि मॅडम तुझ्यापेक्षा मोठे आहेत की नाही म्हणून त्यांना.
तुम्ही मात्र सगळ्यांनी विकत घ्यायची दर महिन्याला. हा एका मासिकावर एक बामाची डबी फ्री. लेखकांचा फोटो का कंटाळा होता माहितीये. मला झोप येत होती. अजून त्या बाईंना काही शिकवता पण येत नाही रे. नाही ते काय आणि इथे एवढ्या मासिकाचे 50 रुपये खिशाला परवडणार कोण वाचेल? तेच ना. हा बो हा पण टॅटा जो दिसतोय तो आपल्या बालकांसाठी टॅटाच असतोय. असली रद्दड मासिका काढणाऱ्यांना ना मराठीचं पुस्तक 500 वेळा लिहायची शिक्षा द्यायला हवी. मग बसतील रडत. आणि यांना कुणी सांगितलं आपल्याला काय आवडतं आणि आपली आवड निवड ठरवणारे हे कोण? मगाशी बोलायला काय झालं होतं जेव्हा ते वर्गात आले होते तेव्हा. आणि बाईंचा मार कोण खाणार? तू. पण तरी काय टॅटा वाचायचं. अरे त्याच्यापेक्षा चांगलं तर आपण लिहू. आयडिया काय आपण ना आपल्यासाठी लिहायचं. आपल्यासाठी म्हणजे ही मोठी माणसं अशी रद्दड मासिकं काढतात ना आपण ना मोठ्यांसाठी एक झक्कास पेपर काढायचा. पेपर आणि त्याच्यात छापायचं काय? त्यांचे फोटो नाही रे रोजच्या बातम्या आणि काही खास खबरी. ओ राव त्या आणायच्या कुठून? अरे बाबा माझा अभ्यास कर ना रे. माझ्यासारखं अक्षर काढ नाहीतर बाईंना माझ्यावरती संशय येईल. आणि तू नीट अभ्यास कर ना. उद्या माझी गणिताची परीक्षा आहे. जंप्या काय आहे? जंप्या हे वाच. परीक्षेचा पेपर. पेपर मिळाला पण परीक्षेचा नाही. मग वरूनचा. म्हणजे वरूनने सोडवलेला पेपर. अरे नाही वरूनने काढलेला पेपर. वरूनने काढलेला पेपर. हो वरूनने स्वतःचा पेपर काढलाय. वर्तमानपत्र. बघूया काय लिहिलं. ऐन दिवाळीत फटाके महागणार. रशियाचे पंतप्रधान पर्शियाच्या दौऱ्यावर. अरे हे नको वाचूस तू. हे वाच. बरं साधू नव्हे संधी साधू. दे रे मीच वाचतो. आज आम्ही आमच्या वाचकांना एका महान व्यक्तीची ओळख करून देणार आहोत. ऋग्वेद कारुळकर हे त्याचे मूळ नाव असले तरी या नावाने त्याला कोणीच ओळखत नाही. जंप्या या टोपण नावाने तो जगप्रसिद्ध आहे. काय म्हणता नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतं. शक्य आहे. या जंप्याने भल्या भल्यांची झोप उडवली आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान. दिवाळीतील एवढूसा बॉम्ब सुद्धा असतो पण तो फुटल्यावर तसाच हा जंप्या. एवढ्याशा 3 फूट देहात काय काय गुण भरून ठेवले आहेत. अष्टवेध सोसायटीतील मुलांना त्यांचे आई वडील मारायला लागले. ती मुलं आपल्या आई वडिलांना जंप्याला बोलवू काय असं विचारतात. काश्मीरमधील खोऱ्यात अतिरेक्यांची दहशत नसेल एवढा त्यांच्या आई वडिलांचा धाक आहे. आमच्या वार्ताहर मंजू आणि चिनूने जंप्याबद्दल खास बातम्या आणल्यात. वाह काय झकास दिसतोय आपला पेपर. माझ्या सगळ्या मैत्रिणींना पेपर खूप आवडला. झंप्याचे कारनामे वाचून ना ती क्षिप्रा ना ती तर कितीतरी वेळ पोट धरून हसत होती. पण एवढ्यावरच थांबून चालायचं नाही. उलट आता आपली जबाबदारी आणखीन वाढली आहे. म्हणजे आपण मोठा पेपर छापायचा. तसं नाही रे जबाबदारी वाढली आहे म्हणजे. वरुण दादा एक सॉलिड न्यूज आहे. चल छापून टाकूया. काय छापून टाकूया? झंप्याबद्दल आहे. येस म्हणजे आणखीनच मज्जा. मजा कसली? तो तिथे स्वतःचा पेपर काढतोय. काय? आपल्यासारखा स्वतःचं डोकं नाही. तो अगदी कॉपी कॅट आहे. आता काय? आता आपला पेपर जास्तीत चांगला झाला पाहिजे. जसे मित्र भेटतील ना तसे शत्रू सुद्धा भेटतील. तो बघ एक आला. हे घे झंप्याने दिलंय. हे काय? मला माहित नाही. जंप्याने मला तुला द्यायला सांगितलंय. ए पोस्टमॅन ए चिन्या देऊ काय? तुझं काम झालं ना. निघ. चल निघ. चल जा रे.
कुठल्यानी काय पाठवलंय? ऑल कार्ड. हो आहेच. एवढा मोठा पेपर आणि एवढूच त्याला तेवढंच लिहिता येतं. काय लिहिलंय? वरुण, पेपर आम्हालाही काढता येतो आणि माणसांची टवाळखोर वर्णन करण्यात मी तुझा आजोबा आहे. अरे आमचा पहिला पेपर पाठवतोय तुझा प्रिय शत्रू झंप्या. पाठव बघूया काय लिहिलंय. पाठव. ऋतू टॉनिक आणि झंपू बाम बाजू देत रे. सेक्रेटरी पैसे खातात. कुलकर्णींच्या घरात काय चालतं? तो चिन्ह तुला पोस्टमन म्हणाला. थांब, उद्याच्या पेपर त्याची वाटच लावून टाकतो. चिनी दादाच्या पडक्या किडक्या. झंप्या, तो वरून तुझ्यावर जाम चकला असेल ना पेपर वाचून. अगं हे तर काहीच नाही. उद्या तर नीरजला सरळ करतो. ढाकण्याचा चेला ढाकण्या. तुम्हाला इथे कोणी बोलवलं? कोणी नाही. आम्ही स्वतःहून आलो. झंप्या, याचा अर्थ काय? अरे रे, ढाकण्याबाळाला राग आला. झंप्या, आता जास्ती काय बोललास ना तर काय करशील? हे बघ वरून सुरुवात तू केलीस. पण मी असलं काय वेड्यावाकडे छापलं नव्हतं. मी कधी काय खोटं लिहिलं? खोटं नव्हतं का? ए, आमचा वरून दादा की असं आहे. ए जाड्या, तुझ्या मुलांना काय दाखवतो रे? चाल तू तिकडं. चाल. काय चाललंय? काय चाललंय? थांबा. काय चाललंय? आई, हा वरून त्याच्या मित्रांना घेऊन मला मारायला आला. काय? नाही हो झंप्या, खोटं बोलू नकोस. मी फक्त ह्याच्याबद्दल विचारायला आलो होतो. हे बघा, झंप्यानी माझ्याबद्दल काय वाटेल ते लिहिलंय. काय? नाही आई, त्याआधी हे वाच. त्याने मला नावं ठेवली आहेत. हं? अरे काय चाललंय? काय कसली वर्णनं चालली आहे ती? मी सांगते काकू. वरुणने आम्हाला सोबत घेऊन एक पेपर सुरू केला होता. वर्तमानपत्र. म्हणून मी पण सुरू केला. अरे मग भांडण कशासाठी? ह्यानी ह्याच्या पेपरात माझ्याबद्दल काय वाटेल ते लिहून ठेवलंय. अजिबात नाही. सुरुवात त्याने केली आहे. मी कुणालाही नावं ठेवली नाहीयेत. खरं तेच लिहिलंय. मी पण तेच लिहिलंय. मुळीच नाही. तू माझ्याबद्दल काय वाटेल ते लिहिलंय. बरोबर आहे. माझा पेपर आहे, त्यात मी काही लिहिलंय. अरे 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 वरुण, अरे झंप्या, बस बस. काय चाललंय हे? हं? आणि तुम्ही काय भांडायला आता लहान नाही आहात. आणि ज्यांना पेपरची कल्पना सुचू शकते ना, ती मुलं अजिबात लहान नसतात. अरे मला तुमचं कौतुक वाटतं. तुम्हाला पेपर काढण्याची कल्पना सुचली. हं? पण हे सगळं थांबायला हवं बरं का. तुम्ही एक काम करा. तुम्ही ना तुमच्यामध्ये एक करार करा. एकमेकांनी एकमेकांबद्दल पेपरमध्ये लिहायचं नाही आणि मित्रांबद्दल सुद्धा लिहायचं नाही. कबूल? काय रे? ए चिनू, आता काय रे करायचं? मला पण नाही समजत आहे ग. हा वरुण दादा पण ना वेडा आहे. बघ ना, लगेच झंप्याच्या आईला हो म्हणून टाकलं. आता बातम्या कुणाच्या आणायच्या? बघ ना, झंप्या होता तेव्हा काय मजा होती ना. काय काय नवीन उपद्व्याप करायचा तो. हो ना, दर तासाला जरी पेपर काढायचा म्हटला ना तरी आपण बातम्या आणल्या असता. हो ना ग. राम करे बबुआ. हे तो दूधवाला भैया बघ काय करतोय. राम करे बबुआ. क्यों भैया, काय करता है? दूध थोड़ा कम पड़ रहा है ना बेबी, इसलिए पानी मिला रहा हूँ. तुमको क्या करने का? भागो यहाँ से. चलो चलो भागो यहाँ से. भैया, उद्याचा पेपर वाच ना. पेपर? उद्याचा? मित्रांनो, निराश होऊ नका. झंप्या असताना घाबरायची गरज नाही. अरे पण बातम्या आणायच्या कुठून? अरे बातम्या आपोआप मिळते रे. फक्त डोळे उघडे करून पहा. अरे आता काय झालं? आतापर्यंत मला वाटलं तुम्ही मूर्ख आहात.
आपल्या बातम्या, कळलं? येस, ह्याला म्हणतात बातमी. तरीच मी म्हणत होते की हा दूधवाला भैया एवढूसं दूध अख्ख्या सोसायटीला कसं पुरवत होते. बोलत बसू नका रे, अशा बातम्या आता नेहमी आणायच्या. चला निनादशी तू कामाला लागा भराभर. अरे वरुण, अशा बातम्या रोज रोज मिळतात का? अरे मिळतात म्हणजे काय, आपण त्या मिळवायच्या आहेत. आणि नाही मिळाल्या तर काही बातम्या आपण इंटरनेटवरनं घेऊ. हो, आणि बाकीच्या आम्ही आणतोच आहे. बाबू 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 बाबू. ऐक, हा घे कॅमेरा, काही खास बातम्यांचे खास फोटो काढण्यासाठी. बाबू 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 बाबू. हा डेटा फोन म्हणजे छोटा आणि छुपा टेप रेकॉर्डर. कशासाठी? खास बोलणी टेप करण्यासाठी. हो, हा खिशात ठेवला तर कोणाला कळणार सुद्धा नाही. तेच, जिथे कुठे काही खास बोलणी चालू असतील ना, तिथे हा फक्त ऑन करायचा आणि कोण कारुळकर का? हा कारुळकर बोलतोय. मी इनामदार सर, झंप्याच्या शाळेतून बोलतो. काय हो, काय झालं काय झंपेला? झंप्याला काही झालेलं नाही, मला होईल बहुतेक. अहो, मला इथे तोंड दाखवायला जागा नाही ठेवली त्यानं. अहो काय केलंय काय त्यानं? हे बघा, तुम्ही ताबडतोब इकडे शाळेत या, नाहीतर मला तुमच्या घरी यावं लागेल. नाही नाही, येतो येतो. काय झालं बाई? बरं विचारतोस निर्लज्जासारखं काय झालं म्हणून? भोळेपणाचा बरं आव तरी आणू नकोस. मी तुला राबवून घेते, तुझ्याकडून घरची कामं करून घेते. काय बोलताय काय बाई? काय बोलताय का काय? हे बघ बघ वरूनच्या पेपरात काय लिहिलं ते. वरुणचा पेपर? आज पाऊस पडण्याची शक्यता, पण शाळेला सुट्टी नाही. दूधवाला दुधात पाणी मिसळतो. वाचा वाचा. आम्ही फुले ना कळा, आम्ही मुले जाणती. थोडे कच्चे थोडे बच्चे, थोडे सच्चे टोटल लुच्चे. वाचा. परीक्षा बंद करणार संपादक झंप्याराव. आमच्या बातमीदाराला मारहाण, कॅमेऱ्याची तोडफोड. वाचा, बित्तंबाज वाचा. बेधमाल बेधमाल बेधमाल. खबऱ्या खबऱ्या, सेक्रेटरी पैसे खातात. दादरच्या चौपाटीवरती कोणी कोणाला कुल्फी खिलवली. वाचा वाचा, शाळेत भ्रष्टाचार, परीक्षेचे पेपर फुटले. वाचा खबऱ्या. वाचा वाचा, बित्तंबाज. रामसिंग गुरखा चोरून सिगरेट पितो. कुलकर्ण्यांच्या घरात काय चालतं माहितीये का? वाचा खबऱ्या. बेधमाल बेधमाल बेधमाल. काय हो ऋतूची आई, मी उसने आणलेल्या वस्तू कोणाला कधीच परत देत नाही असं तुम्ही सगळ्यांना सांगता. तो माझा प्रश्न आहे. तुम्ही आधी ताबडतोब शाळेत निघून या, नाही तर तुमच्या मुलीला रस्तिकेट करीन मी. मी कोणाला घाबरत नाही हो. तुम्हाला तुमचं घड्याळ हवं असेल ना, तर येऊन घेऊन जा. मी मागायला आलो नव्हतो. हे पहा, माझ्या घरात मी काय वाटेल ते करेन. 20 वर्ष सर्व्हिस झाली माझी. किती? 20 वर्ष. आणि हे फळ मिळालं. हे बघा, ही माझी बदनामी होते. हा नाही नाही, चांगला उलटा टांगून मिरचीची धुरी देतो की नाही बघा त्याला. मी बघतेच आता. तो पेपर आधी बंद करा. बंद करा तो पेपर आधी. तो पेपर बंद व्हायला हवा. सुरुवातीला सगळ्यांना आवडलं आणि नंतर मला सुद्धा आईने खूप मारलं. मला तर आईने घराच्या बाहेर पाऊल
सुद्धा ठेवायचं नाही असं बजावलंय. बरोबर आहे. मोठ्या माणसांच्या गोष्टी सगळ्यांना कळलेलं त्यांना कसं आवडणार. पण सगळ्यात आधी आपल्यालाच कळत असतं. ते झालंच रे, पण आपल्याला कळलेलं जर त्यांना कळलं तर त्यांच्या चुकांसाठी आपण मार खातो, नाही तर काय. पण छंप्या, तुला पण मानायला पाहिजे हं. काय काय खबरं आणल्या होत्यास तू. तुझे मंजू आणि चिनू पण काही कमी नाहीत. असे रिपोर्टर्स मला मिळाले असते तर. पण छंप्या, मला एक सांग, तू आणि मी आपण एकमेकांना लहानपणापासून ओळखतो. ओरडा खाऊन कधी आपण गप्प बसलो का रे. अजिबात नाही. उलट आपण ती चूक मुद्दाम करायचो. मग पेपर बंद करायचा. हा, हे बघ, मोठी माणसं असली तरी त्यांच्या चुका या चुकाच असतात. फक्त त्या चुकांवर आपण बोट नाही ठेवू शकत. म्हणजे विचार कर, तुझं डोकं आणि माझं डोकं आणि आपल्या टीम एकत्र झाल्या तर पेपर सुरू ठेवायचा. There you are. फक्त आपली नावं लिहिता येणार नाही, पण माझी काही हरकत नाही. माझीही काही हरकत नाही. मग ठरलं तर मुलांनी काढलेला, पण फक्त मुलांसाठी नाही, सर्वांसाठी. दे धमाल. फक्त दे धमाल नाही, दे धमाल.